नंतर मग परत म्हणजे ऑइल ड्रेन करायच्या अगोदरच ती लिक्विड सोडायची. लिक्विड टाकायचं आतमध्ये, म्हणजे इंजिन एकदम चालू करायचं. पातळ होण्यासाठी. त्याची पातळ होण्यासाठी viscosity नाही, कमी पातळ करायची. होण्यासाठी नाही. काढलं हां. थोडं थोडं चिटकून राहतंय की वरनं लिक्विड वाटलं सगळं पुसून घेऊन पुसून म्हणजे धुवून काढतं सगळं. हा एकदम क्लीन त्याच्यासोबत ती सगळं घेऊन गॅस येतं. स्प्रे मारलं का मग नंतर नवीन engine आपण कसं आता टाकायचं. समजा ते ब्रश जाऊन देतो, आपण ब्रश केला तर चूळ कशासाठी भरतो, ते सगळं पूर्णपणे आपण तोंड तसं तसं सेम तसं टाकायचं. आता सगळं मॉडर्न आलंय हा. पहिल्या पण एवढं आहे, जेवढं तू ज्या दोन गाड्या घ्यायच्या त्यात तू नॉर्मल इंजिन ऑइलचं ड्रेन करायचं आणि त्यात ती एक दुसऱ्या गाडीला फ्रेश वापरून बघायचं आणि नंतर दुसरं नवीन ऑइल जे टाकतो ना दोन्ही गाड्यात, तर याज कम्पेअर टू तू ज्यात फ्रेश वापरतोय ना त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा नॉर्मल गाडीपेक्षा त्यात ऑइल चांगलं राहणार पहिलं. म्हणजे तेवढं काळ होणार नाही जेवढं की ह्याच्यातून. काय रे फोटो काढतो रे, रेकॉर्डिंग करतो मारी ना तुला. नाही, नंतर आणि काय तर दुसरंच वेगळं सांगितलं माहिती. ध्यानात असावं. हा का हे बघ कसं काय म्हणतो, चुकीचं काय सांगितलं. मग काय चालू मारे ती इंजिनची कामं ती सांगते, उगच सांगायचं इंजिनची कामं आहे ती. काय नसतं इंजिनचं काम. इंजिन सगळं हार्ड मटेरियलने बनलेलं असतं. एखादा पार्ट खराब होतो या हां. मग एखाद लायनर बिनर कडल पिस्टनच असते ती खराब होते ती टाकायची इंजिन काम केलं म्हणायचं. बोरिंग असं इंजिन काम केलं म्हणायचं ना, आज आणि 3-4 पार्टचं नावं टाकली की नाही इंजिन काम टोटल 6,000 बिल झाले म्हणायचं. हां. होतंय बिल 1,000 दाखवा बिल म्हणतं, बरोबर. मग ती सगळी आता जी इंजिन काम जी मेकॅनिक काम करताना पार्टची नाव माहिती असते. हां. कुठल्या पण पार्ट नाव ठेवलं, तुला काय करणार घंटा तुला काय कळलं इंजिन मधलं इंजिन काम केलं आणि 6,500 करायचं आणि तुम्हाला 6,000ला सांगितलं. लूज झालेलं असते बेरिंग परत लायनर हा, बिनर गेलेलं tight असतं करत. ते सगळं टाकलं ना टाईट होते पिस्टन एकदम फायरिंग कडक देते. पहिले असं येत असते. आता माझ्या गाडीचं कसं तुला माहिती आहे, आता खडखड आवाज ते इंजिन व्हायचं ना. आता एखाद्या मी आता असं म्हणजे एक अननोन समजून जर गेलो ना बाबा, मला जास्त काय कळत नाही असं मी असं म्हणजे एक साधा माणूस म्हणून जर गेलो नाही का मेकॅनिकडे, ती काय म्हणणार माहिती आहे का, आता मला माहिती माझ्या गाडीत काय काय काम आहे, पण ती जर म्हटला ती बरोबर मग मी असं दाखवणार काय मला ह्यात काय कळत नाही, मी असं दाखवणार अहो हे आवाज लईच चालतो खडखड काय कुठलं भेटलं काय म्हणजे असं जर म्हणलं ना मग ती कळतं त्याला आयला ह्याला काय कळत नाहीये. तुटलेच म्हणते ती मग तुटलं म्हणतंय मग असं आयला ह्यातलं कनेक्टिंग मोडला बेंड झाले त्यामुळे आवाज येतोय. Engine काम करावं लागतंय कनेक्टिंग तुम्हाला. पार्ट असतोय ती बदलावं लागेल म्हणणार. नाही तर नाही बदललं तर परत लय काम मग निघतंय. तर किती खर्च येईल अंदाजे, तरी मग ती त्याला माहित असते आकडा ठरला असतो म्हणा, पण ती काय करतो उगाच ते अंदाज जरा लावतं. हां, म्हणजे समोरच्याला हा एस्टिमेट हे करण्यासाठी उगाच विचार केला करायचं मनातलं जाकणं. ते बघा म्हणणार तर एस्टिमेट आता कनेक्टिंग नोट टाकायला म्हणलं तरी कनेक्टिंग नोट हे बघा 1,000 रुपयाला असेल आणि त्याचं लेबर जाते एक 2-3 हजार रुपये. करणार तर काहीच नाही ती, सांग तुला करणार तर काहीच नाही ती, लेबर कॉस्ट एवढं जाते. सांगणार ती तेवढं. मग इंजिन पूर्ण फोडायचं टेक्निशियनचं काम आहे ना ऍक्च्युली knowledge. तरी आतला एखादा मेन इंजिन कोणी मधला करू पार्ट शकत काढायला म्हणजे नाही. बाकी सगळं खोलवणार ना आपला कडर सगळं. हा, मग तेवढा लेबर जातो ऍक्च्युअली खोलायला तेवढा लेबर जातो, पण जर तो खोलणार नसेल हां. पण तो करणार नाही फक्त मला सांगणार की एवढा खर्च येईल. हां. तरी मातीचं बाबा काय ठीक आहे कोण एवढा खर्च येतोय शकत पण आपण जरा कमी घेतो, 2,000 होऊन जाईल आपलं. हां. म्हणजे 1,000 रुपये कनेक्टिंगचं आणि 2,000 रुपये लेबर हां. असं एवढा खर्च येईल बघा. करणार तर ते 200 रुपयाचं काम करतो. किती 200 रुपये 200 रुपये. म्हणजे फक्त ते काय करणार तर माझ्या गाडीत काय काम आहे, माझ्या सिबिलचा पहिला म्हणजे सगळ्या सिबिलचा हे मॉडेल आहे ना त्याचा प्रॉब्लेम आहे. टॅपेट सेटिंग असते का आपली, टॅपेट सेटिंग म्हणजे काय असतंय जे आपलं जे कॅम असतं ना वरचं जे टायमिंग असते ते टायमिंग सेट होत नाहीत, म्हणजे सेट केलं ना ते प्रॉपर राहत नाही ते कंटिन्यू माझ्या गाडीचं. हां. त्यामुळे ते टायमिंग हल्लं ना ते टॅप नॉकिंगचा आवाज असतोय कडकड 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 असा आवाज असतो. हां. ते जर तू कंटिन्यू म्हणजे सारखं शेड्यूल चेंज करायचं ना ते आवाज कमी होतोय, दुसरा काही प्रॉब्लेम नाही माझ्या गाडीला. हां. पण मी जर तिथं असं म्हणून गेलो किंवा मला त्यात काही कळत नाही त्यावर ते हमकाच मला 2,000 रुपये लुटणार, म्हणजे 2-3 हजार लुटणार प्रत्येक वेळेस. म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन ठिकाणी घेऊन नाही मला लुटणार 2-3 ठिकाणी. असलं असतं सगळं. आणि त्याला जर म्हणलं मी जागेला जाऊन बाबा मी असं ठिकाणी काम करतोय हां. माझी टॅपेसाठी करून दे फक्त, हां. 100 रुपये घेणार तेवढं करून देणार. हम्म. हां.
कारण की लगे मिळत माणूस बाबा कोण कुठं काय करतंय काय त्याला तर म्हणलं मी बाबा टोयोटा मी मेकॅनिकचं काम करतोय हा. मग ती पुढं सांगायची गरज लागत आहे आपल्याला मग तिथे आहे ते व्यवस्थित तेवढं करून हा मग मी सांगते मग साधं काम असते थोडं असं हा. काहीतरी timing वरचं लावून. आपलं जसं आता इंजिन मध्ये 3 पार्ट असतात मेन हेड ब्लॉक आणि खाली ऑइल चेंबर त्यामध्ये हेडचं जर तू फक्त नुसतं टॅपेट कव्हर काढलं ना टॅपेट कव्हर म्हणजे त्याला नाव आहे ते टॅपेट कव्हर ते जर टॅपेट कव्हर काढलं तर वरच्यावर तू टॅपेट सेटिंग करू शकतो तेवढंच फक्त एक कॅप काढायचं वरतून सेटिंग करून परत लावून टाकायचं जिथं ती कॅम वगैरे असते बघ कॅम आपलं हे कॅमच्या प्लगच्या तिथे टोपन असते स्पार्क प्लग साईडला असतो म्हणजे मध्ये असतो म्हणजे आता आपल्या टू व्हीलरला साईडला असतो म्हणजे साईडनं स्पार्क करतात फोर व्हीलरला बरोबर मध्ये असतो म्हणजे ती सिलेंडरचं वरचं हेडचं असते ती पट्टी काढली की तिथे कॅम असते हा फोर व्हीलरला कसं जिथनं ती ही जात असते फोर व्हीलरचं स्ट्रक्चर जरा वेगळं असते टू व्हीलरचं जरा वेगळं असतं टू व्हीलरला कॅम असते हा मग असतो ना एक असते 2 असतात एक एक्झॉस्टचा आणि एक इनलेट ओपन क्लोज टाक टाक टाक. आता फोर सिलेंडरमध्ये 8 राहतात 4 इनलेटचे 4 एक्झॉस्टचे तसं टू व्हीलरमध्ये 1 सिलेंडर असतं एक एक्झॉस्ट आणि एक इनलेट किती स्ट्रोक असते 4 स्ट्रोक असतात प्रत्येक गाडी 2 स्ट्रोकवाली गाडी पण झाली 2 स्ट्रोक म्हणजे 4 स्ट्रोक म्हणजे एक 4ही राऊंडमध्ये एका ह्यालाच फक्त ती स्पार्क करणार म्हणजे पहिला तुझा होणार सक्शन स्ट्रोक दुसरा होणार कॉम्प्रेशन तिसरा होणार सक्शन सॉरी पहिला सक्शन कॉम्प्रेशन पॉवर आणि एक्झॉस्ट टू स्ट्रोक मध्ये 2 स्ट्रोकमध्ये फक्त एक सक्शन आणि पॉवर सक्शन पॉवर एवढं करणार मग कसं नाही टू व्हीलरचा मला 2 स्ट्रोकचा अभ्यास नाही बाबा तर त्या गाड्या कधी का जे ॲक्च्युअलमध्ये केलेत ना मी इकडं कॉम्प्रेशन व्हायला लागलं इकडं सक्शन होतं असं कसं काय बोलतो दोन्हीकडे असते वाल्व हा मग तेच की 2 स्ट्रोक एकत्र होतात हा. हा मग मी तेच म्हणलं ना पण मेन स्ट्रोक अप्लाय कुठला होतो तिथं मेन जास्त स्ट्रोक पॉवर होती डबल सारखं प्रत्येक ह्याला पॉवर होती आता इकडे कॉम्प्रेशन पॉवर झाली तिथं वर गेल्यावर इकडे येताना कॉम्प्रेशन होते इकडे हा, मग power. तेच की पाट, मग पाट, म्हणजे- पाट, पाट, पाट. एकदा पिस्टनची मुवमेंट होईल ना त्यात 2 स्ट्रोक अप्लाय होणार म्हणजे ज्यावेळेस सक्षम होत ते मला वाटतं टू व्हीलरमध्ये तिथं होत असेल असं वाटतं 2 स्ट्रोकच असणार 4 स्ट्रोक सारखंच असते पण ज्यावेळेस खाली सिलेंडर 4 स्ट्रोकला असते वरनच स्पार्क होते फक्त खरं मी टू त्याला व्हीलरचा कधी खाली अभ्यास नाही बनवतो. केला राव मी कधी कारण मी तसं नसणार तरी हम्म. एकाच ह्याच्यामध्ये होते पण एका वेळी 2 स्ट्रोक हे होते म्हणजे सक्शन कॉम्प्रेशन पॉवर बरं, मला सांग, चार मला असतात सांग, ना. ए, थांब, थांब. त्यातले कुठले तर 2 ऍट ए टाइम होते आणि दुसरे 2 ऍट मला सांग तेच की ऐक दोन्हीकडे असते सक्शन दोन्हीकडून नाही वाटतं रे. 2 मिनिट मी क्लिअर करतो तुमचा मला- थांब तुमचा कन्सेप्ट मी क्लिअर करतो आता मला लक्षात आलं पहिला स्ट्रोक कुठला होता सक्शन होतो सक्शन सारखा स्ट्रोक तिसरा स्ट्रोक कुठला आहे म्हणजे वळून घ्यायचा हा वळून घ्यायचं नाही ते पॉवर असतं पॉवर असतोय म्हणजे थोडक्यात पॉवर आणि सक्शन 2 स्ट्रोक मध्ये एकदाच होतात बरोबर आणि कॉम्प्रेशन तसं आहे. एक खाली यायला लागले म्हणल्यावर इकडे खाली दाबायला पाहिजे एक सक्शन सारखं व्हायला पाहिजे आणि एक कॉम्प्रेशन सारखं व्हायला पाहिजे थांब जरा एकच मिनिट. माझ्या म्हणण्यानंतर तसंच आहे दोन्हीकडे असते त्याला पण मला टू व्हीलर मध्ये कुठला कन्सेप्ट असतो वरती विचार? पण आउटलेट इनलेट असते 2 वालून खाली पण आउटलेट इनलेट असते असं कसं काय असं खाली हा खाली कसं दोन्हीकडे असणार? पॉवर असते त्याला 4 सायकल मध्ये 2 पॉवर स्ट्रोक होत्यात 2 स्ट्रोक थांब इथं 4 स्ट्रोक आणि फक्त 2 स्ट्रोकचं चाक म्हणजे एकदम जरा स्लो मोशन नाव बिव द्यायला पाहिजे राव रे, खरंच आहे.